मोठी शोकांतिका वाटते। देशाच्या पंतप्रधानाचं नाव एपीसी फाईल सारख्या घाणेरड्या कुकर्माच्या फाईल मध्ये येत असेल तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। एवढ्या मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे। नंतर आजचं जे आंदोलन झालं ते कशाबद्दल? महत्वाची गोष्ट आहे की आज भारतामध्ये जे इंधनाचं संकट आलेलं आहे आणि त्या इंधनाच्या संकटाला आज भारत देशातील शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामगार हा या त्रासाला वैतागलेला आहे। मुळात हा तुटवडा झाला कसा याच्यावर प्रश्न विचारण्यासाठी आज जनता रस्त्यावर होती। परंतु याचे मूळ कारण शोधणं आणि या मूळ कारणाला जनतेसमोर आणणं हे काम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत। आज महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, एकीकडे इराण इराक युद्धाचं सावट आणि दुसरीकडे तात्या ट्रम्पच्या या इशाऱ्यावर चालणारे पंतप्रधान मोदी यांना आपण जाब विचारत नाही। यांचे सहकारी जे पेट्रोलियम मंत्री आहेत आणि इतर जे त्यांच्यासोबत त्यांचे उद्योजक मित्र आहेत त्यांचं नाव हे आज एप्स्टीन फाईल्स मध्ये आलेलं आहे। सांगण्याची गोष्ट अशी आहे की पंतप्रधान मोदी हे ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर नाचतायत का? आज कशामुळे इंधन 1 महिन्याच्या इंधनासाठी मोदींना ट्रम्प यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते आणि एकीकडे ट्रम्प असे सांगतात की 1 महिन्याची इंधन खरेदीची तुम्हाला मुभा रशियाकडून घेण्यासाठी आम्ही देत आहोत। अरे हा भारत स्वतंत्र आहे। या स्वतंत्र भारतामध्ये आजपर्यंत आपण बघितलं तर हा भारत कुठल्याही दबावाला जुमानत नव्हता। परंतु जुने जी RSS ची पिलावळ आहे, ज्यांना देशभक्ती माहित नाही, ज्यांनी इंग्रजाची लाचारी केली, त्याच संघटनेशी निगडीत असलेले RSS प्रणित भाजप सरकार आज भारतामध्ये आहे आणि पुन्हा ते इंग्रजांची गुलामी करते का असा सवाल या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहोत। आता महत्वाची गोष्ट अशी की आज हे आंदोलन सोलापूर शहर आणि जिल्ह्याला का घेण्याचं भाग पडलं, कारण येत्या 23 तारखेला नागपूरमध्ये जो RSS च्या विरोधामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI चे कार्यकर्ते असतील, यांच्या संयुक्त विद्यमाने RSS च्या कार्यालयावर जवाब दो हा मोर्चा निघणार आहे। याचं कारण हेच की दबावाखाली काम करणाऱ्या मोदींना तुम्ही हलवणार आहात का नाही, त्यांचा पायउतार करणार आहात का नाही। हा मोर्चा RSS च्या कार्यालयावर का असा प्रश्न बहुतांश लोकांना पडला असेल, परंतु हे सरकार हे RSS प्रणित सरकार आहे। सरकार हे भाजप सरकार हे RSS च्या तालावर नाचणारं सरकार आहे। त्यामुळं RSS च्या प्रमुखांना प्रश्न विचारण्यासाठी आणि त्यांना जागा करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हा पवित्रा घेतला। आजचं जे आंदोलन होतं ते कशा संदर्भात होतं? आज आपल्या देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आंदोलन केलेलं आहे। आज तुम्ही बघत असताल की मुद्रा मोदी असा प्रकार आपल्या देशातून देशाच्या बाहेर गेलेला आहे। आपल्या देशाच्या सर्वोच्च नेत्याचं नाव एप्स्टीन फाईल मध्ये येतं। आज आम्हाला लाज वाटते, आमच्या पंतप्रधानाचं नाव या जगाच्या पलीकडे जाऊन त्याचं नाव उज्ज्वलावं असं सगळ्या भारतीयांची इच्छा आहे, परंतु आपल्या देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव सेक्स रेपेट मध्ये आलेलं आहे। त्यावर त्यांनी खुलासा का बरं देत नाही, याच्यावर त्यांनी खुलासा दिला पाहिजे। आणि महाराष्ट्रामधल्या किती शाळा 2000 पेक्षा मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत। महाराष्ट्रामधला किंवा देशामधला हिंदू राहू द्या, दलित राहू द्या, मुस्लिम राहू द्या, ख्रिश्चन राहू द्या, सगळेजण अडचणीत आलेला आहे। आणि एवढं सगळं होत असताना गॅस सिलेंडरचा भाव राहू द्या, पेट्रोलचा भाव राहू द्या, महागाई राहू द्या, व्यापाऱ्यांची तुम्ही ऐकून घ्या, व्यापाऱ्यांची काय अवस्था झालेली आहे। व्यापार करावं की सोडून जावं असं त्यांचं मनामध्ये झालेलं आहे। त्यामुळं नरेंद्र मोदीचा जाहीर निषेध आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार। मुख्यमंत्री म्हणतात की गॅसचा तुटवडा नाहीये, गॅस वेळेवर मिळतोय, तरी पण का हा विषय होता? आता तुम्ही प्रतिनिधी आता सोलापूरचे तुम्ही मीडियावाले सगळ्या गोडाऊनला जाऊन बघा, 1-1 किलोमीटर पर्यंत लाईन लागलेली आहे। अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर का बरं लागलेले आहे? 2-2 दिवस झाले लोक तिथं गॅस गोडाऊनला जाऊन बसल्यात। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरी गेलेत का? त्यांना सोलापूर शहरातलं किंवा महाराष्ट्रातलं माहिती आहे। त्यांनी मंत्रालयामध्ये राहून किंवा त्यांच्या घरी राहून त्यांनी असं स्टेटमेंट देणं चुकीचं आहे।
तुम्ही जनतेमध्ये जावा, रस्त्यावर जावा, बघा काय आज एक तर तुम्ही लाडकी बहिणीच्या नावाखाली तुम्ही योजना काढला आणि त्याच लाडक्या बहिणीला तुम्ही गॅस महागाई आणि रस्त्यावर उभा करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. असं मी या पद्धतीनं तुम्ही जर करत असाल, तुम्ही तुमचं हे जे सरकार आलेलं आहे ईव्हीएमच्या माध्यमातून आलेलं लोकशाही पद्धतीने आलेलं नाही, तुम्ही हे चिटिंग करून आणलेलं सरकार आहे. तुम्ही आमदार फोडायचं, ईडी सीबीआयची भीती दाखवायचं आणि ते त्या माध्यमातून सरकार तुम्ही आणायचं. तुमच्यामध्ये दम असेल तर तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा ना. दम नाही का? अहो आमचे भारत देशामध्ये विरोधी पक्षाचं सगळ्यांची झुरं येऊ द्या, बॅलेट पेपरवर मतदान घ्या ना तुम्ही. तुमच्यात दम नाही ना, कारण बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टी या भारत देशातून सत्तेतून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून सेटिंग करून त्यांनी हे सरकार आणलेलं आहे. अशा या ईव्हीएम मध्ये आणि लोकशाही विरोधी सरकारचा मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि काल संजय शिरसाटांनी सांगितलं की अट्रॉसिटी कायदा आता चौकशी करूनच आरोपीला अटक केली पाहिजे. ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस संजय शिरसाटचा भाऊ बहीण कोण असतं का तिथं? त्यांनी चौकशी करायला जायला, किंवा मुख्यमंत्र्याच्या घरचे असतात का तिथं? का सरकारचा माणूस असतो? अहो, एखाद्या शहरामध्ये जायचं म्हणलं तर 2-2, 3-3 तास लागतं, गाड्याची व्यवस्था नाही आणि तिथं तुम्ही चौकशी करा, त्यावेळेस तुम्ही इमर्जन्सी जाऊ शकणार नाही का? हा अट्रॉसिटी म्हणजे अचानक घडवून आणलेला जो सुनियोजित त्यांचा कट असतो आणि घडल्याच्या असे त्यांच्या सुनियोजित कटामध्ये त्या ठिकाणी वाहन नसतं, तिथले त्यांचे सरकारचे माणसं नसतात आणि यांनी चौकशी करून म्हणजे एक प्रकारे यांनी भारतीय संविधान संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा या संविधान विरोधी सरकारचा जाहीर निषेध करतो. जय भीम, जय भारत.